पिसगाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा। पारंपरिक संस्कृतीच्या संवर्धनाचा निर्धार युवा ब्रिगेड बिरसा मुंडाच्या पुढाकाराने विविध उपक्रम। आदिवासी समाजाच्या एकजुटीचा जागर। पिसगाव येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात, जल्लोषपूर्ण वातावरणात आणि पारंपरिक संस्कृतीचा जागर करीत साजरा करण्यात आला। युवा ब्रिगेड बिरसा मुंडा पिसगाव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला गावातील नागरिक, युवक तसेच आदिवासी समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदाशिव मेश्राम होते। प्रमुख पाहुणे म्हणून पिसगावच्या सरपंच नंदाताई मेश्राम, पटवारी संदीप सोयाम, युवक काँग्रेसचे सय्यद समीर, सुरेश पेंदोर, आदिवासी सोसायटी पिसगावचे अध्यक्ष सुदर्शन टेकाम, रघुनाथ पेंदोर, सुरेश झाडे, श्रीराम गेडाम, हनुमान जुमनाके, विष्णू उईके, सुरेश उईके आणि विपिन गावंडे उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आदिवासी समाजाचा समृद्ध इतिहास, जल जंगल जमिनीशी असलेले नाते, पारंपरिक संस्कृती, रूढी परंपरा आणि आदिवासी महापुरुषांचे विचार याबाबत मार्गदर्शन केले। आदिवासी समाजाने शिक्षण, रोजगार, सामाजिक विकास आणि संघटनात्मक ताकद वाढवून प्रगतीच्या मुख्य प्रवाहात पुढे जाण्याचे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमाच्या निमित्ताने बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी विचारांचे स्मरण करण्यात आले। आदिवासी समाजाच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांच्या विचारातून मिळते। त्यामुळे नव्या पिढीने आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान बाळगत शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी, असा संदेश यावेळी देण्यात आला। या कार्यक्रमात नागेश उईके, पुष्कर पंधरे, वैभव कन्नाके, तेजस वनकर, महेंद्र आत्राम, राकेश उईके, आदेश आत्राम, श्रवण आत्राम, रोहित उईके, संतोष जुमनाके, निखिल पेंदोर, प्रदुम पेंदोर, तुषार पेंदोर आणि शेषराज आत्राम यांच्यासह युवा ब्रिगेड बिरसा मुंडा पिसगावच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। एकजूट, संस्कृती आणि स्वाभिमानाचा संदेश देत पिसगावात साजरा झालेला जागतिक आदिवासी दिन समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा ठरला। जागतिक आदिवासी दिन याचं महत्व मला वाटत नाही आजही आपल्या खेड्यापाड्यावर पुढापर्यंत पूर्णपणे पोहोचलं असेल। आज मी या ठिकाणी आलो आणि बघत आहोत बरेचसे आपले आदिवासी बांधव कुठल्या तरी कारणामुळे या ठिकाणी हजर होऊ शकले नाही। मला या ठिकाणी आयोजकांना विनंती करायची आहे की आपण पुढच्या वर्षी पुन्हा चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम कसं आयोजित करू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांना या इथपर्यंत कसं आणू शकतो याचा प्रयत्न करावा। आपल्याला कारण शोधावं लागेल। तर जागतिक आदिवासी दिन, ह्या जागतिक आदिवासी दिनाचं महत्व काय आहे? ह्या जागतिक आदिवासी दिनाचं महत्व काय आहे हे सर्वात पहिलं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। कारण हे फक्त भारतीय नाही तर राज्य पातळीवर नाही तर संपूर्ण जगामध्ये आजचा दिवस साजरा केला जातो। 1982 मध्ये UN म्हणजे त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये हा जागतिक आदिवासी दिवस न करता त्या ठिकाणी ज्या कोलंबसने विविध देशांचा शोध लावला होता त्याच्या नावाने हा दिवस साजरा करण्यात येणार होता। परंतु त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींनी त्या गोष्टीचा विरोध केला। कारण कोलंबसने ज्यावेळेस ह्या वेगवेगळ्या देशांचा शोध लावला होता त्या ठिकाणी परकीय आक्रांत त्या ठिकाणी सुद्धा आले होते। त्यांनी त्या ठिकाणी भोल्या बाबड्या आदिवासी समाजाचं शोषण मोठ्या प्रमाणात सुरू केलं होतं आणि ह्या शोषणाच्या विरोधामध्ये जे आदिवासी समाजाचे प्रतिनिधी होते त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला आणि त्याच वेळेस हे ठरवण्यात आले की हा दिवस कोलंबस दिवस नाही तर जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपण साजरा करू। 1994 मध्ये 9 ऑगस्ट 1994 मध्ये दुसरी बैठक घेण्यात आली आणि त्या दिवसपासून ह्या अख्ख्या जगभरामध्ये जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो।
हा आदिवासी दिवस फक्त एका दिवसापुरता मर्यादित नाही आहे का? आज आपण आलो, चांगले हार तुळे घेऊन आलो, बिरसा मुंडांच्या किंवा इतर आदिवासी महापुरुषांच्या तैलचित्राला, प्रतिमेला हार अर्पण करून आपण आपापल्या घरी निघून जाऊ, याकरिता नाही आहे. तर आजचा दिवस ह्यासाठी महत्त्वाचा आहे की आदिवासी समाजाची संस्कृती कशी जपता येईल, आदिवासीच्या आपल्या हक्कांचं संरक्षण कसं करता येईल, आदिवासी समाजामध्ये कशा प्रकारे जनजागृती करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं, त्यांच्या शिक्षणाच्या, त्यांच्या आरोग्याच्या, इतर बाबींवर कशा पद्धतीने आपण काम करू शकतो, कशा प्रमाणे आपण समाजाला जागृत करू शकतो, हे प्रयत्न करण्यासाठीचा आजचा दिवस आहे. मित्र, माता भगिनींनो, आपणा सर्वांना या ठिकाणी मी आवाहन करतो किंवा विनंती करतो, आपण आपल्या समाजाच्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना ह्या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे. मुळात म्हणजे या ठिकाणी जे काही तरुण जमले आहे ते नागेशनं मला सांगितलं, दादा पिसगावला, आपल्या गावाला इथं जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम आहे. मी आलो आणि बघितलं, थोडेफारच मुली इथे झटत आहे, कार्यक्रम घेत आहे. छान पद्धतीने यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं, हे बघून मला खूप आनंद झाला. आणि मी त्यांना सांगितलं सुद्धा का याच्या पलीकडे याच्याही पेक्षा चांगला कार्यक्रम आपण पुढच्या वर्षी कसं साजरा करता येईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर तू सगळ्यात अगोदर तुमच्या समाजाची मुलं या ठिकाणी जमा कर आणि त्याचं योग्यरित्या तुम्ही प्लॅनिंग करा आणि त्यानुसार समोरच्या वर्षी किंवा बिरसा मुंडा जयंती असो किंवा इतर कोणत्याही आदिवासी समाजाच्या महामानवाची जयंती असो, त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आणि लोकांना कसं इथं बोलवता येईल आणि चांगला कार्यक्रम पार पाडता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी मला आयोजकांनी बोलवलं, या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मी सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी. आणि पुनश्च आपल्या सर्व आदिवासी समाज बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय संविधान.